आज जे इथे धरणे आंदोलन जे आपण करत आहोत त्या धरणे आंदोलनाचा महत्वाचा विषय म्हणजे हा आहे की इथे विविध संघटना मिळून एक रिपब्लिकन मुवमेंट हे असे निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये विशेष महत्वाचे प्रश्न जे आहेत या देशाच्या नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आहेत आणि ज्यामध्ये कामगारांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांचे आणि महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. महत्वाचा विषय म्हणजे हा आहे की 1950 रोजी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जे बाबासाहेबांनी लिहिलेले जे संविधान त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यामध्ये जे कामगार कायदे जे मांडण्यात आलेले होते तर मोदी सरकार 36 कामगार कायदे रद्द करून त्याचे रूपांतर 4 कामगार कायद्यामध्ये करत आहे जे कामगारांकरता मोठं धोकादायक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जे आहे जे जनसुरक्षा कायद्याच्या नावाने म्हणजे त्याच्यामध्ये असं लिखाण कुठेही नाही आहे परंतु हे शहरी नक्षलवादी हे नाव म्हणजे शब्दातून बोलून म्हणजे लिखाणामध्ये असं काही नाही आहे. शहरी नक्षलवाद आम्हाला ठेचून काढायचे आहे म्हणून जे आपल्या अधिकारांकरता लढणारे जे विविध वर्गाचे जे लोक आहेत त्यांचे आंदोलन दडपण्याकरता आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याकरता जनसुरक्षा कायदा हा फडणवीस सरकार आणत आहे. तर केंद्राचा कायदा आणि महाराष्ट्राचा कायदा हा रद्द करण्यात यावा. त्यामध्ये जनसुरक्षा कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की 13,000 अप्लिकेशन आल्यानंतर कायदा बनवण्यात आला. यावर आपलं काय म्हणणं? अशा कोणत्याही 13,000 अप्लिकेशन आलेल्या नाहीयेत. आता मला सांगा त्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे आता जे युद्ध जे चालू आहे तर फिलिस्तीनचं समर्थन भारतातर्फे आहे. फिलिस्तीनला समर्थन आहे जे इस्रायलने फिलिस्तीनवर ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत ते हल्ले फिलिस्तीनच्या वरचे हल्ले थांबावे तर आणि तिथे शांतता बहाल करावी त्या गोष्टी करता डाव्या आघाडीतर्फे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एक धरणे आंदोलन किंवा निदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. ते आंदोलन दडपून टाकण्यात आलं म्हणजे तो कायदा लागू झालाच नाही परंतु आंदोलन दडपण्याचं काम या फडणवीस सरकारने केलेलं आहे. त्याकरता पोलिसांचं संरक्षण मिळवून घेत आहेत आणि पोलिसांकडून हे सर्व करून घेत आहेत. प्रत्येकाला अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराला दाबण्याचे काम हे सरकार करत आहे आणि देवेंद्र फडणवीस जे सरकार आहे या देवेंद्र फडणवीस आहे जे काही बोलतात त्यामध्ये सत्यता काही राहत नाही. कोटीनाटी रिपोर्टिंग हे नागरिकांसमोर ते मांडत राहतात. त्यामध्ये लाडल्या बहिणीचं पण तुम्हाला माहितच आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांनी काही 1500 रुपये देतो म्हणाले. निवडणुकीच्या आधी दिले पण त्यानंतर फेर तपासणी केली. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना घाड करण्यात आलं आणि लाडल्या बहिणीचे जे पैसे आहेत ते आता 2200 रुपये देतो म्हणून निवडणुकीच्या आधी सांगितले आणि आता माहिती मिळत आहेत का फक्त 500 रुपये ते देणार आहेत आणि अर्ध्या लोकांना कमी केल्यानंतर ते देण्यात येत आहे. आणि त्यामध्ये पण जे पैसे देण्यात आलेले आहेत आदिवासी विकास मंडळाचे पैसे असो या आशा वर्कर या इतर कामगारांचे जे जो निधी आहे त्यामधून त्यांनी कपात करून हा निधी लाडल्या बहिणीकरता त्यांनी वाटप केलेला आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये वारंवार बातम्या येतच आहेत. तर त्यामुळे सरकार काय बोलणार आणि काय करणार याचा काही नेम नाहीये. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इथे मोठ्या संख्येने आशा वर्कर बसलेले आहेत. आशा वर्कर इथे मोठ्या संख्येने बसलेले आहेत. केंद्राने जानेवारी पासून म्हणजे 6 महिने पूर्ण झालेले आहे कोणताही मानधन आशा वर्कर यांना दिलेलं नाहीये. त्याचबरोबर राज्य सरकारने सुद्धा फेब्रुवारी नंतर कोणतेही मानधन त्यांना दिलेलं नाहीये. ते केव्हा देणार जेव्हा का कामाच्या बोजा त्यांच्यावर वाढवण्यात ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम त्यांच्यावर वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम त्यांच्यावर वाढवण्यात आलेले आहे. त्याकरता डाटा ऑपरेटरची त्यांनी नेमणूक करावी ही आमची मागणी आहे आणि जे थकीत मानधन आहे ते तात्काळ राज्याने केंद्र सरकारला त्यांना द्यावं ही विनंती आम्ही सरकारला करतो.